सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर प्रीती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवरती. या डेली करंट अफेअर्स म्हणजे रोजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींवरती आपण प्रश्नोत्तरांची ही सिरीज घेत असतो. तर त्यातील बघा हा पहिला प्रश्न, कॅन्सरसाठी लागणाऱ्या 426 औषधांपैकी किती औषधांची किंमत ही कमी करण्यात आली आहे? तर कॅन्सरसाठी लागणाऱ्या 426 औषधांपैकी 390 औषधांची किंमत ही कमी करण्यात आलेली आहे. असं म्हणण्यात येतं की त्यामुळे जवळपास जे 800 करोड रुपयेचा फायदा होणार आहे पेशंट्सला. मॉन्स्टर सॅलरी इंडेक्सनुसार भारतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वेतन किती टक्क्यांनी कमी देण्यात येतं? बघा, आपण नुकताच वुमन्स डे साजरा केला, पण खरंच आपण स्त्री पुरुष समानता या विषयापर्यंत पोचलो आहे का हे जाणून घेण्याची वेळ आहे ही. अजूनसुद्धा मॉन्स्टर सॅलरी इंडेक्सनुसार अजूनसुद्धा भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत 19% इतकं वेतन कमी मिळतं, जेव्हा की आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये हे लिहिलेलं आहे की स्त्री आणि पुरुष यांना समान कामाकरता समान वेतन मिळालं पाहिजे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने कुठल्या क्षेत्रात स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना आणल्या आहेत? तर हातमाग, हस्तकला आणि रेशीम या तीनही क्षेत्रांमध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना आणल्या आहेत, म्हणून याचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व. शिवाय तुम्हाला एक करायचं आहे, ते कुठलं मार्गदर्शक तत्व आहे ज्यामध्ये हे सांगण्यात आलं आहे की स्त्री आणि पुरुष या दोघांना समान कामाकरता समान वेतन मिळावं हे नमूद करण्यात आलं आहे, ते तुम्ही आठवणीने लिहा. मांडेच्छू जलविद्युत प्रकल्प कुठल्या 2 देशांदरम्यानचा आहे? तर मांडेच्छू जलविद्युत प्रकल्प हा भारत आणि भूतान या 2 देशांदरम्यान होणार आहे. भूतानमध्ये 720 मेगावॉट ऊर्जा क्षमता असलेल्या MHEP प्रकल्पामधून विजेची आयात करण्यासाठी पहिल्या वर्षाचा दर 4.12 भारतीय रुपये प्रति युनिट एवढा असेल. या प्रकल्पामधून भूतानकडून भारताला अतिरिक्त विजेचा सुद्धा निश्चित पुरवठा होणार आहे. भारत भूतान आर्थिक संबंध आणि विशेषतः जलविद्युत सहकार्य क्षेत्रात जे काही संबंध आहे दोघांचे ते मजबूत करण्यासाठी हा करार झाला आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूतानला जी 15 वर्षाची कर्ज परतफेडीची मुदत दिली होती ती वाढवून 17 वर्षे इतकी सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे. नारी शक्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. नारी शक्ती पुरस्कार हा 1999 पासून आपल्या भारतामध्ये देण्यात येतो. तर तो कोणत्या महाराष्ट्रीयन स्त्रियांना प्रदान करण्यात आला असा प्रश्न विचारला आहे? तर सीमा राव, सीमा मेहता आणि कल्पना सरोज या तिघीसुद्धा अशा महाराष्ट्रीयन स्त्रिया आहेत ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याबद्दलची माहिती आपण याआधी घेतलेली आहे. तर अशा 44 स्त्रियांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, म्हणून याचं उत्तर असेल वरील सर्व. महाराष्ट्रातल्या सीमा राव त्या देशातल्या एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. स्मृती मोरारका या तंतुवी संस्थेच्या माध्यमातून हातमाग यांनी सुरू केला होता. कल्पना सरोज ज्यांना पद्मश्री प्राप्त आहे, उद्योजिका आहेत त्या. सीमा मेहता, राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यात कृषी क्षेत्रातल्या वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी राहीबाई पोपरे यांना हा पारितोषिक देण्यात आला. चेतना गाला सिन्हा या सातारा जिल्ह्यातील मानदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका आहेत, त्यांचासुद्धा हा अवॉर्ड देऊन त्यांनासुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर एवढ्या स्त्रिया या महाराष्ट्राच्या होत्या. जवळपास 6 स्त्रिया या महाराष्ट्राच्या होत्या. 2019-20 या आर्थिक वर्षात अटल अभिनवता अभियानासाठी किती रुपये मंजूर झाले आहेत? तर या अभियानाकरता 1000 करोड रुपये मंजूर झाले आहेत.
या निधीमधून जवळपास 10,000 विद्यालयांमध्ये शालेय पातळीवर अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येतील. या व्यतिरिक्त देशभरात 100हून अधिक अटल इन्क्युबेशन सेंटर स्थापित होणार आहेत. 100हून अधिक कल्पक संशोधकांना आर्थिक सहाय्यसुद्धा मिळणार आहे. म्हणजे 10,000 महाविद्यालयांमध्ये लॅब तयार होणार आहेत, जिथे अटल इन्क्युबेशन सेंटर तयार होतील आणि ज्या लोकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या नवीन आयडियाज आहेत त्यांनासुद्धा प्रोत्साहित करण्यात येणार आहे. देशामध्ये इनोव्हेशन किंवा उद्योजकता म्हणजे व्यावसायिकता सुरू करण्यासाठी जी लोक प्रयत्न करतात त्यांना याच्यामुळे एक प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे. हे कोण करणार आहे? म्हणजे देशात ही बाब रुजविण्यासाठी राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था जी नीती आयोगाअंतर्गत कार्य करते ती यासाठी मदत करणार आहे. अटल इनोव्हेशन मिशन हे चालवले जाणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत शालेय पातळीवर अटल टिकरिंग लॅब मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्थापन होणार आहेत. या प्रयोगशाळेमध्ये इयत्ता 6वी ते 12वी यामधील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान केले जाणार आहे. खुर्जा औष्णिक विद्युत प्रकल्प नुकताच त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर तो कुठे उभारण्यात येणार आहे असा प्रश्न विचारला आहे. तर खुर्जा औष्णिक विद्युत प्रकल्प हा उत्तर प्रदेश इथे उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ यांच्या हाताने याचं नुकतंच उद्घाटन झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये बुलंदशहर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची जी अंदाजित खर्च आहे तो जवळपास 11,089.42 कोटी रुपये इतका आहे. या खुर्जा सुपर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी गुंतवणुकीला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची सुद्धा नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर 660 मेगावॉट इतक्या क्षमतेचे 2 संयंत्र बसविण्यात येणार आहे. आणि खुर्जा प्रकल्प हा जो आहे औष्णिक विद्युत प्रकल्प यामुळे केवळ उत्तर प्रदेशलाच नव्हे तर त्यासोबतच उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे. एक ॲडव्हान्स अशी ब्रेकिंग प्रणाली असते जी आपल्या भारतामध्ये वापरण्यात येत नाही. तर अशी ॲडव्हान्स ब्रेकिंग प्रणाली ही आपल्या देशात आता अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर किती आसने असणाऱ्यांना ही ॲडव्हान्स ब्रेकिंग प्रणाली अनिवार्य करण्यात आली असा प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आहे 9 आणि त्याहून अधिक आसनांसाठी ही ब्रेकिंग प्रणाली अनिवार्य करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ग्रेटर नॉयडा इथे पुरातत्वीय परिसराचे उद्घाटन PM मोदी यांनी केलं. नुकतंच कुणाच्या नावाने ते उद्घाटन करण्यात आलं आहे? त्या परिसराला कुणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर त्या परिसराला पंडित दीनदयाल शर्मा यांचे नाव देण्यात आले आहे. बघा इथे तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित दीनदयाल उपाध्याय पुरातत्व संस्थानाचं उद्घाटन करताना विद्यार्थ्यांना सोपे जावे म्हणून विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक संपदा अधिकार विषयक GI संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यासाठी भारताचे पहिले बोधचिन्ह कुठल्या नावाने तयार करण्यात आले आहेत? तर हे जे बोधचिन्ह आहे ते IP नाना, IP नानी, IP दादा की IP दादी? तर याचं उत्तर आहे IP नानी या नावानं हे बोधचिन्ह तयार करण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला दिसतंय. हा जो आहे हॅलो स्माइल IP नानी, मीट IP नानी, अ टेक सेवी स्मार्ट इंटेलिजंट ग्रँडमदर who helps the government and enforcement agencies in combating IP crimes. तर अशा पद्धतीनं या आजच्या महत्त्वाच्या बातम्या होत्या. काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरे दिलेली आहेत. मी जो प्रश्न विचारला होता त्याची
प्रिझकर पुरस्काराबद्दल तुम्हाला विचारलं होतं, तो अराता इसोझाकी यांना मिळालेला आहे. हे जापानचे नागरिक आहे आणि हा पुरस्कार वास्तुकलेचा नोबेल पारितोषिक म्हणून ओळखण्यात येतो, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. शिवाय बऱ्याच विद्यार्थ्यांनी याची अगदी डिटेलमध्ये माहिती दिली आहे. ई धरती ॲपचं उद्घाटन जे आहे ते हरिदीप सिंग पुरी यांनी केलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याची माहिती अगदी व्यवस्थित लिहिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांचं नाव आहे श्रीपाद तोले, आझम शेख. आझम शेख यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. सुशांत सुर्वे यांनी योग्य उत्तर दिलं आहे. आणि आशिष लोहकरे यांनी जो 1500 महिलांचा उत्सव साजरा झाला होता USA आणि ज्यानंतर कशा पद्धतीनं हे रिव्हॉल्युशन जे होत गेलं की वुमन्स डे हा साजरा होतो, याबद्दल अतिशय छान माहिती दिली आहे. तुम्हाला पण जर अशी कुठली माहिती चांगली वाटली देण्यासाठी तर ती तुम्ही नक्की देत राहा. याशिवाय उषा काकडे यांनी पण दोन्ही प्रश्नांची उत्तरं योग्य दिली आहे. बापू दोने यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली आहे. जयेश जामदडे यांनी सुद्धा प्रश्नांचं उत्तर योग्य दिलं आहे. तर तुम्ही सुद्धा प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन लिहा. मी तुमची वाट बघेल. जय भारत, जय महाराष्ट्र.